आणि भाजपचे उमेदवार निरंजन डावखरेंनी सुद्धा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतात। थेट जातोय। आज पदवीधर मतदारसंघाचं मतदान आहे। आपण बघताय की अतिशय चांगला प्रतिसाद हा लोकांचा आहे। मतदानाला मतदार बाहेर पडतात। मी खरं तर आपल्या माध्यमाने सगळ्या मतदारांना आवाहनही करीन की आज पाऊस आहे, पण मतदान हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपण तो मतदानाचा अधिकार बजावा। आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा पाचही जिल्ह्यांमध्ये मतदारांचा दिसतोय। विरोधक या ठिकाणी आरोप करतायत निरंजन डावखरे यांनी गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारची कामं केलेली आहेत, नुसतेच फक्त आमदार म्हणून ते वावरले। पदवीसाठी कुठल्याच प्रकारचा त्यांची निधी असेल, इतर गोष्टी असेल, समस्या सोडवल्या। रमेश यांनी आरोप केला की आपण निष्क्रिय होता गेल्या एवढ्या 2 टर्ममध्ये आणि पदवीधरांसाठी काम नाही केलं, आमदार म्हणून काम केलं। सातत्याने 12 वर्ष या मतदारसंघामध्ये माझ्या माध्यमाने वेगवेगळे विधायक कामं आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कार्य झालेले आहेत। त्याचं कार्य अहवाल हे मी थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि निश्चितपणे मतदार हा सुजाण आहे। मतदारांना लक्षात येतं की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून विरोधक हे सातत्याने आरोप करत असतात। त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी उकडून काढायचं, काहीतरी खोटं नाटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल हीच पद्धत चालू आहे। पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची सत्यता माहिती आहे। त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने झटतोय आणि लोकांपर्यंत पोचतोय, त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे माझा विजय निश्चित आहे। मनसेच्या पाठींपर्यंत आपण निवडणूक निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यश हे चांगल्या पद्धतीने माझं होईल असं मला विश्वास आहे। कारण 5ही जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे। संस्था टू संस्था भेटी असतील, त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल, थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी जो संपर्क साधला आहे, मतदारांशी जो संपर्क साधला आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद भेटतो आहे, त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश भेटेल असा विश्वास आहे। मनसेने पाठिंबा दिला का वाटतं? मनसेने पाहिजे तशी मतं मिळणार का? नाही, निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे असतील मनसेच्या माध्यमाने, त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमाने, माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीत संघटनात्मक काम चालू आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेत आहे। होता महायुतीला तसं या कोकणात यश मिळालं नाही, निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की कोकणामध्ये जो महायुतीच्या कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा होईल खरं तर मी मानतो। सर, पदवीधर मतदार कुठेतरी कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात प्रत्येक निवडणुकीमध्ये, काय आव्हान नक्कीच त्या ठिकाणी काय आव्हान असेल मतदार? नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व पदवीधर मतदारांना हेच आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं अशी विनंती। आज कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होते, मतदान होते आणि यासाठी ठाण्यामधून सगळ्यात जास्त मतदार आहेत आणि ठाण्यामधून भाजपचे उमेदवार देखील आहेत निरंजन डावखरे। आपण त्याच सरस्वती शाळेच्या या मतदान केंद्रावर आहोत। निरंजनजी आपल्याबरोबर आहे। सर, मतदान केलेलं आहे, आपण काय सांगाल, कसा उत्साह आहे लोकांमध्ये? नाही, लोकांमध्ये एक चांगला उत्साह आहे। आपण बघताय की मोठ्या संख्येने मतदारही उतरत आहेत। खरं तर मी आपल्या माध्यमाने पण सर्व मतदारांना आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि पदवीधरांना हा अधिकार भेटतोय, त्यांनी त्याचा अधिकार खरं तर वापरावा आणि मतदानाला यावं। या मतदारसंघामध्ये सातत्याने 2 टर्म काम करत असताना विधायक कामं जी केलीत, विकासाची जी कामं केलीत आणि लोकहिताची जी कामं केलीत, त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता आज जो तळागाळात राबतोय आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोचतोय, त्याच्यामुळे निश्चितच मतदारांच्या माध्यमाने महायुतीच्या कार्यकर्त्याचाच विजय या मतदारसंघामध्ये होईल असं मी मानतो। आता तिसऱ्यांदा निवडून आल्याच्यानंतर काय समोर प्रश्न आहेत, कोणते मार्गी लावणार आहात, कोणते असे नवीन प्रोजेक्ट किंवा असं काही घेऊन येणार ज्याच्यामुळे या पदवीधर मतदारांसाठी एक वेगळी त्यांना वाट मिळेल किंवा त्यांना असं वेगळं हे मिळेल? काय नेमके आपल्या डोक्यात काय प्रोजेक्ट आहेत? नाही, या मतदारसंघामध्ये काम करत असताना सुरुवातीला डिजिटलायझेशन हा विषय घेऊन
सगळ्या संस्थांमध्ये कम्प्युटरच्या माध्यमाने मुलांना शिक्षण भेटावं हा उद्देश ठेवला होता. येत्या काळामध्ये प्रत्येक शाळेला आपण सोलार पॅनलच्या माध्यमाने ग्रीन स्कूल आणि त्यांची इलेक्ट्रिसिटी ही ते इलेक्ट्रिक सेल्फ सफिशियंट असले पाहिजेत हा एक उद्देश ठेवला आहे. त्याचबरोबर MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन भेटावं यासाठी तालुकास्तरीय डिजिटल लायब्ररी उभारणार आहे. असे अनेक पदवीधरांसाठी विषय आणि प्रत्येक पदवीधरांसाठी काम हे पुढच्या काळामध्ये करतच राहणार. आपल्या विरोधात जे उभे आहेत रमेश कीर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांनी आरोप केलेत की निरंजन डावखरे हे 12 वर्षाच्या काळामध्ये निष्क्रिय होते. त्यांनी काहीच कामं नाही केली पदवीधरांसाठी आणि त्यांनी फक्त आमदार म्हणून कामं केली पण पदवीधरांसाठी काही काम नाही केलं. नाही खरं तर स्वतःचं कर्तव्य सांगण्यापेक्षा माझ्याबद्दलच त्यांना बोलावं लागतं आहे याच्यामध्येच खरं तर माझं यश आहे. कारण मी केलेलं कार्य हे मतदारांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मतदार हा सुजाण आहे. मतदारांना माहिती आहे की त्यांच्यासाठी कोण कार्य करतं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे मतदार योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर ABP माझा ठाणे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातनं आपल्या विजयाचा विश्वास निरंजन डावखरेंनी व्यक्त केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.